त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मांडायचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महान व्यक्तींना अभिवादन करतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित बाकी कोणाची नावं घेत नाही, पण आता अण्णांनी सांगितलं का आपल्या शहराचे कॅप्टन कुलदीपजी शेंडे आणि तसेच उपस्थित व्यासपीठ प्रमोदजी, बघायला गेलं तर तुम्ही हे आयोजन केलेलं आहे ते खूप छान केलेलं आहे. असंच महाराष्ट्र सरकारने 2 महिन्यापूर्वी पण एक आयोजन केलं होतं आणि या आयोजनामध्ये खोपोली नगरपालिकेची टुर्नामेंट चालू होती आणि या टुर्नामेंटमध्ये 10 नंबर वॉर्डच्या प्लेयर्सनी म्हणजे थोडक्यात यशवंतनगर भागातनं एक चांगलं मताधिक्य कुलदीपजी शेंडे यांना दिलं होतं आणि चांगला स्कोअर केला होता आणि त्याच्यामुळे आज आपण इथे सर्वजण या व्यासपीठावरती उपस्थित आहोत. बघायला गेलं अनिलजी साहेब, तुम्ही पण तिथनं खूप चांगली जोरदार बॅटिंग केली होती. पहिल्या फळीतले फलंदाज होते. तर खरं सांगायचं, यशवंतनगरशी बघायला गेलं तर माझं खूप जुन्या रिलेशन आहेत. यशवंतनगरमध्ये म्हणजे 2000चा साल असेल, बरोबर आहे बाबूजी? यावेळेला बाबू पुजारी असतील, महेश सोगे असतील, कवी यादव असेल, प्रमोद असायचा का? प्रमोद नव्हता आपल्याबरोबर, है ना? यशवंतनगरची एक क्रिकेटची चांगली टीम होती, इथं खाळी खेळायची, प्रॅक्टिस करायची आणि त्यांच्याबरोबर मी पण प्रॅक्टिसला यायचो. खरं सांगायचं, बाबू खूप चिडका होता. कुठेही मॅचला गेलो तर त्याच्यासारखा चिडका माणूस कोण नव्हता. अजून पण तसाच आहे. पण एक जुन्या आठवणी सांगायचे म्हणजे मी यशवंतनगरमध्ये इथनं आपल्या MSCBच्या कॉलनीतनं वरनं उडी मारायचो आपल्या त्या कंपाऊंडरनं आणि नंतर तिकडनं खाली सह्याद्रीपर्यंत उतरायचो. सह्याद्रीमध्ये हॉकी खूप चांगली चालायची, त्यामुळे सगळ्यांशी चांगली मैत्री होती त्यावेळेला. नाही, त्यातल्या त्यात बाबूशी, नंतर प्रमोदशी, यांच्याशी सर्वांची चांगली मैत्री झाली. त्यामुळे यशवंतनगर तेव्हाचा आणि आत्ताचा हे दोन्ही मी 2000 सालापासून आत्ता 2026 पर्यंत यशवंतनगरची बदललेलं यशवंतनगर बघितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये अशा यशवंतनगरच्या भागामध्ये एक सर्वसामान्य मुलगा तयार होतो, जो सर्वसामान्य त्याच्यासारख्याच मित्रांना मदत करतो, त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करतो आणि आज त्यातून त्यांची मिसेस नगरसेविका होते. म्हणजे थोडक्यात तोच नगरसेवक झाल्यासारखा होतो. याच्यासारखी मोठी गोष्ट कुठली नाही. आज बघायला गेलं, मी प्रमोदचा पण संघर्ष ह्याच्यामध्ये बघितलेला आहे. मागच्या वेळेला अंतुली तुम्ही उभे होतात, ॲक्सिडेंटली तुम्ही अचानक फॉर्म भरलात आणि तुम्ही सीट लढवलीत. त्यावेळेला आपल्याला काहीतरी 450-500 मतदान पडलं होतं, 550 मतदान पडलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा पण प्रमोद भेटायचा, तो जेव्हा पण चर्चा करायचा, प्रमोदला त्यावेळेला मी नेहमी एक शाश्वती द्यायचो, बी पॉझिटिव्ह, नक्की तू याच्या पुढे नगरसेवक होणार, तुझ्या घरामध्ये नगरसेवक पार्टी लागणार. आणि याच्याबरोबर ज्या वेळेला मी नेहमी बघत असतो, त्यावेळची टीम जी होती तुमच्या वेळेला पण होती, त्यावेळेला बाबू तेव्हा पण होता, आजही तुमच्याबरोबर बाबू होता. म्हणजे राम लक्ष्मणाबरोबर तुमच्याबरोबर एक त्यांचे मित्र म्हणजे हनुमान पण होता, असं धरून चाला. म्हणजे तुम्ही सगळे आलेत रामायणावर वगैरे, म्हणून म्हटलं चला आपण पण थोडंसं करूया. आणि त्याचबरोबर आज आमची ही जी मागची टीम आहे, संजय दळवी असेल, ऋषी असेल, शिवसेनेची टीम आहे, हे पण यांचं पण योगदान तुमच्याबरोबर तेवढंच होतं. अण्णांचं नेहमी जाहीर, अण्णांचं मी बघितलेलं आहे नेहमी, जे चांगलं काम करणार त्यांच्या पाठीशी अण्णा उभे राहतात. हे आपण मागच्या बरेच अनेक वर्ष बघतोय. अण्णा तुमचे आशीर्वाद होते. आमचे पवारसाहेब म्हणजे त्यांच्या पण मिसेस याच्यामध्ये पॅनलमध्ये होत्या. असं एक सामूहिकपणे ही इलेक्शन तुम्ही लढवली गेली, पण त्याच्यामध्ये तुमचा मागचा संघर्ष मी स्वतः बघितलेला आहे. आजही तुम्ही निश्चिंत राहा, अध्यक्ष आपलेच आहेत, बिंदास ट्रस्ट ठेवा. तुम्हाला यशवंतनगरला जी मदत लागणार आहे ती आमदार साहेबांच्या माध्यमातून, कुलदीपजी शेंडे साहेबांच्या माध्यमातून, खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून जी काय लागेल, गटनेता म्हणून मी पहिले प्रॉमिस करतो, अध्यक्ष प्रॉमिस करायच्या अगोदर. तर मी एवढंच बोलतो आणि सगळ्यांना म्हणजे परत आयोजनाबद्दल बोलतो. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. असं आयोजन फार कमी बघायला भेटतं. क्रिकेटच्या टुर्नामेंट्स ह्या होत राहतात, पण त्याच्यामध्ये जास्त हे असतं की भांडणं हे ते. पण हे तुम्ही जे सर्व एकत्र आलात हे तुमच्या शहरासाठी, तुमच्या भागासाठी एकत्र आलेलं आहेत. याच्यामध्ये कोणी जिंकण्यासाठी नाही, तर आपण एकत्र होण्यासाठी इथं आलेलो आहे. असं बघून आपला हा खेळ साजेसा करा. धन्यवाद. धन्यवाद. झाला, फक्त 2 भाषणं होतील 2-2 मिनिटांचे, याच्यावरती वेळ नाही. सगळ्यांना विनंती आहे, समोर यायचं सगळ्यांनी आणि थोडा आवाज कमी करा. हे बॅट काढून घे त्यांच्या हातातून. आणि मी संदीपजी म्हटल्याप्रमाणे की असं नाहीये की